शेतकऱ्यांना मोठा फटका याचा बसलेला आहे। मागचे 4 ते 5 दिवस शेती पाण्याखाली असल्याने खरीप पिकं सडण्याची शक्यता होती। सोलापूर विजापूर महामार्ग अजूनही पाण्याखाली असल्याने आजूबाजूच्या शेतीला फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता मोठं संकट आहे, आर्थिक संकटही उभं ठाकलंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी। पाहूयात। आभाळातून बरसणाऱ्या एकेका थेंबानजीक शेतकऱ्याची चिंता जी आहे ती वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या 10 ते 15 दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडला आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी पात्रातील काठावरची जी गावं आहेत त्यांना पूरसदृश अशी परिस्थिती प्राप्त झाली। आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणचं जे ऊसाचं पीक आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर खरीपाचा सध्या सीझन सुरू आहे, त्यामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल किंवा त्या ठिकाणी तूर असेल किंवा मूग असेल आणि काही ठिकाणी कांदा असेल, तो पूर्णतः पाण्याखाली गेलाय। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी असेल, माडा असेल, करमाळा असेल, माळशिरस असेल किंवा उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, या ठिकाणचा शेतकरी राजा जो आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा नागेश चिपाचा विश्वभूषण लिमय, साऊंड टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।